नमस्कार सर मॅडम. मी वीरेंद्र भरते, प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीचा संस्थापक आहे आणि मी आज तुमच्यासाठी प्रमोशन कसं घेता येईल म्हणजे आज तुम्ही इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स रिलेटेड बिझनेस करीत आहात, परंतु प्रत्येक व्यक्तीला प्रमोशन गरजेचं आहे. तर प्रमोशन कसे घेता येईल, स्वतःची फायनान्शियल प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युशन कंपनी कशी स्थापन करता येईल, या विषयावर मी तुम्हाला आज प्रेझेंटेशन देणार आहे. हा व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे. यापुढे आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. आपण हा संपूर्ण व्हिडिओ शांतपणे लक्ष देऊन काळजीपूर्वक पाहावा ही विनंती. धन्यवाद. आपण आता प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. बिल्ड युअर फायनान्शियल सर्व्हिसेस बिझनेस किंवा बिल्ड युअर ओन फायनान्शियल प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युशन बिझनेस. यामध्ये काय येते बघा, तुमच्याकडे लिडरशिप येणं गरजेचं आहे, त्याचं स्केलिंग झालं पाहिजे आणि लेगसी आली पाहिजे. जेव्हा तुम्ही हा बिझनेस सुरू कराल तेव्हा तुमच्याकडे हे तिन्ही स्किल्स येतील. कशा पद्धतीने ते आपण बघूया. हा विषय आहे ग्रोथ वरती. प्रत्येक फायनान्शियल प्रोडक्ट्सच्या बिझनेसमधील व्यक्तीचा ग्रोथ हा बिझनेस करून देईल याची शाश्वती नक्की आहे. पुढे जाऊया. Our current reality, advisor's background. We are already in the insurance business. म्हणजे काय, आज तुम्ही मी इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट रिलेटेड प्रोडक्ट्समध्ये काम करीत आहोत. आपलं बॅकग्राऊंड आहे ॲज अन ॲडवायझर. ॲडवायझरचं काम करीत असताना आपण काय करतोय, वी हॅव सेल्स, सर्व्हिसिंग अँड क्लायंट हँडलिंग एक्सपिरियन्स. आता आपल्याकडे तुमच्याकडे तुम्ही सेल करताय, कस्टमर्सला सर्व्हिस देताय, क्लायंट हँडल करताय. हा एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल घडवून देऊ शकतो जर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर केला. आपल्याला बऱ्याच दिवसांचा, बऱ्याच वर्षांचा अनुभव असू शकतो. काही मंडळी या क्षेत्रामध्ये नवीन असतील, 6 महिने, 1 वर्ष. काही मंडळी 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. अगदी मी या लीडर मोडमध्ये आल्यानंतर पाहिलं की 30-40 वर्षांपासून सुद्धा काही व्यक्ती फक्त ॲडवायझर म्हणूनच काम करतायत, त्यांचं प्रमोशन झालेलंच नाही. तर हे प्रेझेंटेशन तुम्हाला फक्त आणि फक्त प्रमोशन आणि इन्कम ग्रो करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचं मार्गदर्शन देण्यासाठी बनवलेलं आहे. पुढे जाऊयात. तुमचा एक्सपिरियन्स डिझर्व करतो प्रमोशनसाठी. म्हणजे बघा, प्रत्येक व्यक्तीची एक्सपिरियन्स 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आहे. पहिला मुद्दा असा आहे की एक्सपिरियन्स इन्क्रीजेस, परंतु ॲडवायझर इन्कम मोस्टली रिमेन्स लिनियर. म्हणजे एकसारखाच राहतो ॲडवायझरचा इन्कम. तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा इन्कम वाढवता राहणं गरजेचं आहे. जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढतोय तसा इन्कम सुद्धा वाढणं गरजेचं आहे, आणि तोही तुम्ही एकट्याने काम करून नाही. कारण एक व्यक्ती जेवढं काम करू शकतो आणि 10 व्यक्ती जेवढं काम करू शकतात त्याचं गुणोत्तर जर पाहिलं तर तुम्ही या मोठमोठ्या कंपन्या बघा, टाटा, बिर्ला, अंबानी किंवा जी इंडस्ट्री, कोणती इंडस्ट्री तुमच्या एरियामध्ये एखादी मोठी कंपनी असेल, ती काय करतात बघा, सिस्टम डिझाईन करतात, प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग
करतात, परंतु ते स्वतः मालकच करतो का एकटाच? नाही. तर त्यांच्याकडे टीम असते, वर्कर्स असतात, हजारो वर्कर्स काम करतात, तेव्हा प्रोडक्शन वाढतं. एकट्याने काम करून किती प्रोडक्शन होईल? 10 जणांनी काम करून किती प्रोडक्शन होईल? 100 जणांनी काम करून किती प्रोडक्शन होईल? याचा अंदाज तुम्ही आता हे ऐकत असता असता मनामध्ये विचार करा या गोष्टीचा. पुढे जाऊया. व्हाय लीडरशिप? लीडरशिप इज द नेक्स्ट नॅचरल स्टेप. लीडरशिप डज नॉट मीन लिव्हिंग ऍडवायझर वर्क. म्हणजे ही लीडरशिप ऑपॉर्च्युनिटी काय सांगते तुम्हाला की हे बट नॅचरल गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये प्रमोशन घेणं गरजेचं आहे. पण ही लीडरशिप तुम्ही घेतली किंवा घेत असताना तुमचं जे एक्झिस्टिंग वर्किंग आहे ॲज अन ॲडवायझर ते सोडायचं नाही. ते ॲज इट इज चालू राहू द्या. ते करत करत तुम्ही हे काम करू शकता आणि ते करत आहात म्हणून तुम्हाला हा रोल दिला जातो, हेही लक्षात घ्या. तर लीडरशिप मीन्स काय? कंटिन्युइंग सेल्फ बिझनेस. तुम्ही तुमचा बिझनेस ॲज इट इज करत राहा. दुसरा मुद्दा असा आहे की युजिंग एक्सपिरियन्स टू गाईड अदर्स. तुम्ही आता तुमचा जो आत्ताचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही कशा पद्धतीने क्लायंटला पहिला कॉल करता, अप्रोच करता, भेटता कसं, त्यांना काय समजावून सांगताय, क्लोजिंग कसं करताय, सर्व्हिसिंग कशी देताय, हाच अनुभव आपल्याला पुढे शेअर करायचा आहे आणि टीम बिल्ड करायची. शिवाय आपण ज्या कंपनीसाठी काम करणार आहोत त्यांची सिस्टीम आहेच, त्यांची टीम आहेच, माझी स्वतःची टीम आहे. या सगळ्या टीम तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तयार आहे. म्हणजे माझी टीम तयार आहे तुम्हाला सपोर्ट करायला, कंपनीची टीम तयार आहे सपोर्ट करायला. अशा पद्धतीने. तर सपोर्ट कशा पद्धतीचा? तर तुम्हाला तुमचा बिझनेस करण्यासाठी सपोर्ट मिळेल, टीम बिल्ड करण्यासाठी सपोर्ट मिळेल, ट्रेनिंग मिळेल आणि आपला हा बिझनेस जो आहे तो 100% पेपरलेस आहे. आता हु इज लीडर? तर लीडर काय करतो बघा. डज सेल्फ बिझनेस, बिल्ड्स अँड मेंटॉर्स ऍडवायझर्स. तो स्वतःचा बिझनेस करतो, ऍडवायझर बनवतो, रिक्रूट करतो, त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांच्याकडून बिझनेस करून घेतो. क्रिएट सिस्टीम्स. जशी मी प्रायमरी डिस्ट्रीब्युटर्सच्या माध्यमातून एक सिस्टम बनवली. हा सिस्टम मी एकट्याने नाही बनवलेला, कंपनी माझीच आहे, परंतु यामध्ये माझा अनुभव, आपल्या या क्षेत्रामध्ये इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये काम करणारे दिग्गज मंडळींचा अनुभव, बऱ्याच कंपन्यांच्या डेव्हलपमेंट ऑफिसर, टीम लीडर, सेल्स मॅनेजर यांचा अनुभव विचारात घेऊन ही सिस्टीम बनवलेली आहे. तशी तुम्ही तुमची सुद्धा एक सिस्टम डिझाईन करू शकता. आणि जसे तुम्ही ऍडवायझर तयार करताय तसेच लीडर सुद्धा डेव्हलप करू शकता. जसं मी आज तुम्हाला लीडरशिपचं महत्व सांगतोय तसे तुम्ही ऍडवायझर्स मधून लीडर बनवू शकता किंवा नवीन म्हणजे इतर इतर ठिकाणी इन्शुरन्स मध्ये काम करणारे मंडळी आहेत त्यांना ऍज अ लीडर म्हणून तुम्ही तुमच्या टीम मध्ये घेऊ शकता. लीडरशिप मल्टिप्लाइज एफर्ट. आता हा एफर्ट मल्टिप्लाय होत राहिला तर इन्कम पण मल्टिप्लाय होत राहणार आहे. पुढे जाऊया. व्हॉट लीडर्स डू? सेल्फ सेल्स ओन क्लायंट्स, ट्रेन अँड गाईड टीम्स, रिक्रूट क्वालिटी ॲडवायझर्स, बिल्ड लॉंग टर्म सस्टेनेबल स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर मला सांगायचं ऍक्च्युली इन्कमचं स्ट्रक्चर आणि बिझनेसचं स्ट्रक्चर. इथे तुम्ही लॉंग टर्म आणि सस्टेनेबल दोन्ही गोष्टी करू शकता. बिझनेसचं स्ट्रक्चर बनवू शकता, इन्कमचं स्ट्रक्चर बनवू शकता. ज्या येणाऱ्या या लीडरच्या बिझनेस मधून येणाऱ्या इन्कम मधून तुमचे जे काय स्वप्न अपूर्ण राहिलेले, जे एक्झिस्टिंग इन्कम मधून, एक्झिस्टिंग बिझनेस मधून होत नाहीये पूर्ण, ती तुम्ही इथं करू शकता. यासाठी फार थोडा वेळ द्यायचा. म्हणजे तुम्ही सध्या तुमच्या आत्ताच्या बिझनेससाठी काय रोज 2-3 तास देत असाल. फुल टाइम जे मंडळी काम करतात त्यांचं कौतुक आहे. त्यामधूनच तुम्ही रोज
एखादा तास 2 तास आठवड्यात एखादा दुसरा दिवस जरी देत राहिला तर फार मोठी टीम बिल्ड होते आणि टीमच्या पद्धतीने काम करत राहते. आपल्याला रॉयल्टी इन्कम सारखा इन्कम मिळत राहतो ऍज अ लीडर. पुढे जाऊया. इन्कम स्ट्रीम्स. व्हाय इन्कम मल्टिप्लाय. बघा, तुम्हाला इन्कम कुठून कुठून येऊ शकतो. सेल्स इन्कम आहे. आज आपण बघतोय मागील 1-1.5-2 वर्षांमध्ये इन्शुरन्स कंपन्यांनी आपले कमिशनचे पर्सेंटेज निम्म्यावर आणलेत. हा गॅप भरून काढणं गरजेचं आहे. तर तो कसा? तर सेल्स इन्कम मधून येणारे इन्कम आहे. तुमच्या टीमने केलेल्या बिझनेस मधून तुम्हाला मिळणारा इन्सेंटिव्ह आहे. ओव्हरराईड इन्कम आहे. ओव्हरराईड इन्कम म्हणजे काय की कंपन्या ऍक्टिव्हेशन वरती पैसे देतात. म्हणजे समजा एखाद्या अमोल नावाची व्यक्ती या लिडरशिप बिझनेस मध्ये आली. अमोल या साहेबांनी 10 ऍडवायझर्स रिक्रूट केले. 10 जणांपैकी 2 जणांनी बिझनेस केला म्हणजे 2 ऍडवायझर्स त्या महिन्यामध्ये ऍक्टिव्ह झाले तर त्याचे वेगळे पैसे मिळतात. त्यांनी आणलेल्या बिझनेसवर तुम्हाला लिडरशिप इन्सेंटिव्ह वेगळा मिळतो. आणि रिन्युअल, कन्सिस्टन्सी बिझनेस, परसिस्टन्सी बिझनेस यावरती तुम्हाला पर्सेंटेजमध्ये रिन्युअल रिकरिंग इन्कम मिळत राहतो. म्हणजे काय बघा, तुमचा एक एक्सपिरियन्स वैयक्तिक काम करताना किती इन्कम देत होता आणि त्याच एक्सपिरियन्सला तुम्ही मल्टिप्लाय केलं, लीडर म्हणून जॉईन केलं तर तो किती पद्धतीने मल्टिप्लाय होतोय याचा या स्लाइडमध्ये तुम्हाला अनुभव लक्षात येईल की तुम्ही काय करू शकता. पुढे जाऊया. टीम बिझनेस मॉडेल. टीम, बिझनेस आणि इन्कम. आता इथं काय दिसतंय, इथं तुम्ही आहात, इथे तुम्ही आहात, तुमची टीम आली, बिझनेस आला, इन्कम वाढला. ऍडवायझर इन्कम हा लिनियर राहतो, म्हणजे सर्टेन लेवलला जाऊन तो थांबतो. लीडरचा इन्कम थांबत नाही, कारण कोणत्या महिन्यामध्ये किती ऍडवायझर किंवा किती आपल्या अंडर लीडर ऍक्टिव्ह होतील, किती बिझनेस आणतील, ह्या गोष्टी अननोन आहेत, माहित नाही. पण येणाऱ्या बिझनेसवरती तुम्हाला इन्सेंटिव्ह नक्की मिळणार आहेत. कंपनीचे रिवॉर्ड्स, रिकॉग्निशन तुम्हाला नक्की मिळणार आहे. म्हणजे एका ऍडवायझरचा इन्कम लिनियर राहू शकतो, परंतु लीडरचा इन्कम लिनियर नाही, व्हेरिएबल राहतो. आणि तो ग्राफ असा चढता राहतो, कारण तुम्ही रिक्रुटमेंट थांबवत नाही. ऍडवायझर लीडर वाढत राहतात, ऍक्टिव्हेशनचा काउंट वाढत राहतो, इन्कम वाढत राहतो. पुढे जाऊया. सपोर्ट फॉर लीडर्स. मगाशी जशी मी चर्चा केली तशी लीडर्ससाठी कंपन्या किंवा माझी कंपनी वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग घेते, लीडरशिप ट्रेनिंग. यामध्ये कुठल्याही ट्रेनिंगसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही, तुम्हाला द्यावा लागतो तो फक्त वेळ. मग मीटिंग ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, तुम्हाला वेळ देणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही मीटिंग अटेंड केल्या, ट्रेनिंग अटेंड केली तर तुम्हाला बिझनेस प्लॅन करता येईल, स्ट्रॅटेजी डिफाईन करता येतील आणि बिझनेस करता येईल. तुम्हाला पुढं मार्गदर्शन करायचंय कोणाला, तर ऍडवायझर तुम्ही रिक्रूट करणार आहात, लीडर तुम्ही रिक्रूट करणार आहात, त्यांना कसं ड्राईव्ह करायचंय हे आम्ही इथं शिकवतो. मी, माझी कंपनी आणि आपण ज्या कंपन्यांसाठी काम करणार आहोत त्या कंपन्या याशी हे सगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतात फ्री ऑफ कॉस्ट. तर तुम्ही यासाठी वेळ फक्त देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर दिला जातो, जो फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या टीमसाठी काम करतो. आणि माझ्याकडे किंवा आपण ज्या कंपनीसाठी काम करणार आहोत त्यांची टेक्नॉलॉजी आणि सपोर्ट घेऊन फार मोठ्या उंचीवरती हा बिझनेस नेऊ शकतो.
किंवा माझ्या टीममध्ये जे एक्झिस्टिंग लीडर काम करत आहेत त्यांनी फार मोठ्या उंचीवर हा बिझनेस नेऊन ठेवलेला आहे आणि फार मोठा इन्कम ते आता सध्या घेत आहेत. यू फोकस ऑन पीपल, सिस्टीम सपोर्ट युअर ग्रोथ. तुम्ही टीमवरती कॉन्सन्ट्रेशन करा, सिस्टीम सपोर्ट तुमच्यासाठी ग्रोथ देईल. पुढे जाऊया. ग्रोथ पाथ कसा आहे बघा. ऍडवायझरचा ग्रोथ पाथ बघा काय आहे. ऍडवायझर हा पुढे सिनियर ऍडवायझर होतो, लीडर हा बिझनेस पार्टनर होतो. बिझनेस पार्टनर झाल्यानंतर इन्कम सुद्धा ग्रो होतो. स्टेप पहिली आहे ॲज अ लीडर. तुम्ही जेव्हा प्रमोशन घेताय त्यामध्ये बिझनेस पार्टनर होत आहे, तर लीडरचा इन्कम आणि बिझनेस पार्टनरचा इन्कम यामध्ये बराच बदल आहे. बऱ्याच पद्धतीचे इन्कम येतात. जसे पाण्याचे झरे आपण पाहतो तसे कुठून कुठून कशा कशा पद्धतीचे इन्कम आपल्याला मिळतात. प्रत्येक महिन्यामध्ये आपण जेवढा बिझनेस केलाय त्यापेक्षा जास्त इन्कम कसा येतो हे माझे लीडर मला विचारतात माझ्या टीममध्ये, की साहेब मी एवढा बिझनेस केला, मला अमुक अमुक रक्कमच मिळणार होती, तर ही जास्त कशी आली. तर तुम्ही प्रमोशन घेतले, तुम्ही त्या रिवॉर्ड अँड रिकॉग्निशनला क्वालिफाय झाला, तुम्ही कॉन्टेस्ट अचीव केलेली आहे म्हणून दिले जातात. ग्रोथ इज परफॉर्मन्स बेस्ड नॉट टाइम बेस्ड. या ग्रोथला टाइम लिमिट नाहीये. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स यूज करून 1, 2, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये फार मोठी टीम उभा करू शकता. काही मंडळी वर्ष लावतात, काही मंडळी 1-2 महिन्यात करतात. जसा तुमचा किंवा तुमच्या प्लॅनिंगच्या किंवा तुमचा माइंडसेट आहे त्यावर ह्या सर्व गोष्टी डिपेंड करतात. कंपन्या तुम्हाला कुठेही कॅपिंग देत नाही, थांबा म्हणणार नाही. तुम्ही जेवढा बिझनेस आणाल तेवढा इन्कम तुम्हाला देणारच आहे. दिस इज नॉट अ सेलिंग. मी तुम्हाला काहीही सेल करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपली प्राईम वेल डिस्ट्रीब्युटर्स कंपनी तुम्हाला किंवा ऍडवायझरला काहीही सेल करायला शिकवत नाही. आपण फार वेगळ्या पद्धतीने बिझनेस तयार करतो, फायनान्शियल प्लॅनिंग करतो. प्रत्येक आपला ऍडवायझर, प्रत्येक लीडर यांना आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग शिकवतो. ते संभाव्य ग्राहकांना जाऊन त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करून बिझनेस आणतात. नाही की पॉलिसी घ्या, पॉलिसी घ्या, पॉलिसी घ्या, म्युच्युअल फंड घ्या, हे शेअर्स घ्या, ते शेअर्स घ्या, असं पाठीमागे संभाव्य ग्राहकांच्या लागून आपण बिझनेस आणत नाही. आपण सेलिंग करत नाही तर बिझनेस बिल्ड करतो. आणि अशा पद्धतीनं अशी स्ट्रॅटेजी वापरल्यानंतर माझ्या अनुभवानुसार किंवा या क्षेत्रातील दिग्गजांच्या अनुभवानुसार रिकरिंग बिझनेस येतो, वारंवार बिझनेस येतो. ग्राहक आपल्याला फोन करून सांगतात, साहेब माझ्याकडे ही रक्कम आलेली, कुठं गुंतवायची सांगा. अशा पद्धतीने आपण हा बिझनेस बिल्ड करतो. पुढे जाऊया. व्हाय प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स, हाऊ ही वर्क. म्हणजे प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स ही माझी कंपनी. मला या क्षेत्रामध्ये 21 वर्षाचा अनुभव आहे. बाय एज्युकेशन माझं शिक्षण सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर असं झालेलं आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये मी MBA इन मार्केटिंग कंप्लीट केलेलं आहे. तर या सगळ्या शिक्षणावर आधारित किंवा माझ्या अनुभवावर आधारित किंवा माझ्या या क्षेत्रामधील मोठमोठ्या बिझनेस केलेल्या फायनान्शियल प्लॅनर ऍडवायझर्सच्या अनुभवावर मी ही कंपनी स्थापन केलेली आहे, प्राईम वेल डिस्ट्रीब्युटर्स. प्राईम वेल डिस्ट्रीब्युटर्स कंपनी ही एक प्रोफेशनल डिस्ट्रीब्युशन अँड मेंटरिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे आम्ही व्यक्तींना ऍडवायझर किंवा लीडर म्हणून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यासाठी मदत करतो. आम्हाला या क्षेत्रामध्ये 21 वर्षांचा अनुभव आहे व आमच्याकडे आतापर्यंत 2200+ ग्राहक व 168 प्लस ऍडवायझर्स आणि 70 पेक्षा जास्त लीडर्स आहेत. जसे की मी तुम्हाला आता लीडर्सची अपॉर्च्युनिटी समजावून सांगतोय, तसे आपल्याकडे 70 लीडर्स कार्य करतात. आमची काम करण्याची पद्धत अशी आहे
की आता तुम्ही हे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट आला तर मी तुम्हाला राईट ऑपॉर्च्युनिटी देणार. म्हणजे काय की तुमचे काही बेसिक माहिती मी विचारतो, त्या बेसिक माहितीवरून तुम्हाला लीडरशिप द्यायची तर कोणत्या कंपनीची द्यायची हे सजेस्ट करतो. तुम्ही कोणत्या सिटीमध्ये आहात, किती वेळ तुम्ही या बिझनेसला देऊ शकता, तुमचा माइंडसेट कसा आहे ते पाहतो. त्यानुसार तुम्हाला या क्षेत्रामध्ये आपण एंट्री देतो, वेलकम करतो. तुम्हाला कंपनी आणि माझी कंपनी म्हणजे जी काय माझी स्वतःची कंपनी प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स आणि ज्या कंपनीसाठी आपण काम करणार आहोत, ज्या इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी आपण काम करणार आहोत, त्या कंपनीची तुम्हाला स्ट्रक्चरल ट्रेनिंग आहे, मेंटॉरिंग आहे, डेडिकेटेड रिलेशनशिप आणि बिझनेस सपोर्ट, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर तुम्हाला दिलं जातं. आणि माझी कंपनी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इथिकल आणि स्केलेबल मॉडेलवर आधारित आहे. म्हणजे काय की आपण संपूर्ण काम ऑनलाईन पद्धतीने करतो, पेपरलेस काम आहे आपलं. त्यानंतर इथिकल वेनं काम करतो. आपल्याकडे काही इथिक्स आहेत जे प्रत्येक कंपनीकडे असतात, ते आपण 100% फॉलो करतो. आणि स्केलेबल मॉडेल आहे. म्हणजे काय की केलेलं काम वाया जाऊ नये, प्रत्येक केलेल्या कामाचा प्रत्येक दिलेल्या वेळाचा आपल्याला मोबदला मिळावा याची फार बारकाईने निरीक्षण करून हे मॉडेल डिझाईन केलेलं आहे. तर आम्ही फक्त संधी देत नाही तर योग्य मार्गदर्शन देऊन व्यवसाय उभा करतो. प्राईम वेल्थ डिस्ट्रीब्युटर्स या कंपनी मार्फत मी वीरेंद्र भरते तुम्हाला हे प्रेझेंटेशन देतोय. माझं प्रेझेंटेशन इथं संपलेलं आहे. तर तुम्हाला यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लीडरशिप या बिझनेसमध्ये येण्यासाठी निर्णय घ्यायचा आहे किंवा निर्णय घेतलेला आहे किंवा मला या सिस्टीममध्ये काही बदल तुम्हाला सुचवायचा असेल तर तुम्ही मला 9371008211 या मोबाईल नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सॲपला मेसेज देऊन तुमचं मत मांडू शकता, तुमचा इंटरेस्ट नोंदवू शकता. तुम्ही मागील 25-30 मिनिटे हे माझं प्रेझेंटेशन शांतपणे, लक्षपूर्वक, काळजीपूर्वक पाहिलं, ऐकलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. लवकरच भेटूयात. माझं प्रेझेंटेशन मी इथं थांबवतो.